जसा उन्हाळा लागला तसं मार्केटमधल्या भाज्या अगदी कमी होऊन जातात किंवा जेवढ्या जेमतेम मिळतात त्या सुकलेल्या असतात आणि महागड्या भरपूर असतात. अशा वेळेस या प्रकारे कांद्याची चटणी जर तुम्ही भरून ठेवली भरणी भरून, तर तुम्हाला भाजीची गरज भासणार नाही आणि आरामात तुम्ही ही चटणी पोळीसोबत, भातासोबत, इवन पराठासोबत तर उत्तम लागते. प्लेन पराठा असो, कुठलाही पराठा असो, छान जाते. भाजीची तर गरजच पडत नाही. आता किती घेतले कांदे, तर मी ते 7-8 कांदे घेतलेत बघा, मीडियम साईजचे. रफली चॉप करायचं आहे सगळं आपल्याला. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं. या पद्धतीने ही चटणी तुम्ही एकदा नक्की बनवा, खूप जास्त आवडेल आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये अशी चटणी बनवून ठेवा. कारण उन्हाळ्यात काय होते, तासनतास आपण स्वयंपाक नाही करू शकत. खूप जास्त गरमी होते, खूप जास्त दाहकता असते, उष्णता असते. किचनमध्ये घंटोनघंटे उभं राहून स्वयंपाक बनवणं, भाज्या बनवणं रोजच नाही कोणाला आवडत. मग एखाद्या दिवशी जर तुम्हाला छान सुट्टी घ्यावीशी वाटत असेल, तर अशी चटणी जर फ्रीजमध्ये असली ना, तर घरचेही म्हणतील की राहू दे, प्लेन पराठे बनवून ठेव, या चटणीसोबतच जेवूयात, म्हणजे भाजीची गरजच नाही. तर ती चटणी बनवायसाठी आपल्याला इथे लागलेला आहे 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं. आता हे सर्व जिन्नस जसं जसं आपण या तेलावरती परतून घेत आहे ना, तसं त्याचा छान असा सुगंध दरवळतो आपल्या किचनमध्ये. जेव्हा उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ धने आणि जिऱ्यांसोबत भाजल्या जाते ना, तर ते स्वतःचा सुगंध एक फ्रेग्रन्स सोडतात बघा, खूप भारी मस्त फ्लेवर असतो आणि तोच आपल्याला याच्यामधून काढून घ्यायचा आहे. म्हणून तेलावरती आपण सुरुवातीला परतून घेतलं. 7-8 लसूणच्या पाकळ्या सुद्धा घातल्या आहेत आणि कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे. आता कांद्यासोबत परत आपण हे सर्व जिन्नस भाजून घेऊयात. कांदा घातल्यानंतर जर आपण डाळी घातल्या असत्या तर त्या व्यवस्थित भाजल्या गेल्या नसत्या, म्हणून सुरुवातीला डाळ आणि धने जिरे जे आपण घातलंय ते आधी भाजून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातं. आणि आता कांद्यासोबत तर उरलं सुरलं त्याच्यातलं मॉइश्चर निघणारच आहे, व्यवस्थित ते भाजल्या जाणारच आहे. तर परत आता कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. अगदीच रंग याचा आपल्याला बदलवायचा नाहीये, पण याला थोडंसं ट्रान्सपरंट करायचं आहे, आपल्याला थोडंसं सॉफ्ट करायचं आहे. पाहू शकता त्याच्यामध्ये आपण आणखी जिन्नस घालूयात, जसे की लाल मिरच्या. 7-8 मी इथे लाल मिरच्या घातलेल्या आहेत. लाल मिरच्या या कांद्यासोबत जेव्हा भाजल्या जातात तेव्हा छान त्या मिक्सरला वाटल्याही जातात आणि चटणीला एक वेगळी चव येते. जेव्हा तुम्ही चटणीमध्ये लाल तिखट घालाल त्यापेक्षा जर अशा साबूत लाल मिरच्या घातल्या ना, तर त्याची चव वेगळी येते, चटणीचं टेक्स्चर वेगळं येते. कढीपत्ता घालायचा, मुठ्ठी भरून कढीपत्ता घातलेला आहे. छान थंडगार होऊ द्यायचं आपल्याला. बघू शकता कांदा आपण इथे अजिबातही पूर्ण रंग बदलेपर्यंत भाजलेला नाहीये. अद्रक घातलेला आहे आणि सर्व जिन्नस आता पाणी न घालता शक्य होईल तेवढं बारीक वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहू शकता. पाणी यासाठी घालायचं नाहीये, कारण जेव्हा आपण आता जेव्हा हा भाजणार आहे तेव्हा मग याच्यामध्ये जर पाणी असलं तर ते खूप जास्त छिटे उडतात. तसंही कांद्यामध्ये स्वतःचं मॉइश्चर असतं, त्यामुळे ते छान वाटलं जातं आणि तेव्हाच तर ते त्याचे छिटे उडतात, जोपर्यंत कांद्यातलं मॉइश्चर संपणार नाही तोपर्यंत. आणि वरतून जर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालून वाटलं तर मग खूप जास्त तळपतं, म्हणून पाणी न घालता वाटण्याचा प्रयत्न करा. तेल घातलंय, तर या स्टेजला तेल थोडंसं जास्त घालावं लागेल, कारण ही चटणी आपण स्टोअर करून ठेवणार आहे आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तेल गरम झालं, हिंग घातलंय आपण याच्यामध्ये. 1 चमचा, छोटा 1 चमचा सोप घातली, छोटा 1 चमचाच जिरं घातलंय. सोप जरूर घालून बघा आणि छोटा 1 चमचाच आपण साबूत उडदाची डाळ याच्यामध्ये घातलेली आहे. सुरुवातीला सुद्धा डाळ घातली होती बघा, ती वाटून घेतली. ही डाळ अख्खी याच्यामध्ये राहणार आहे. अगदी 5-6 आपण याच्यामध्ये मेथीदाणा घातलेला आहे. मेथीदाणा जास्त घालू नका, नाहीतर कडवटपणा येईल. अगदी 5-6च घालायचा, छान चव येते. बघू शकता व्यवस्थित भाजला गेलेला आहे. तर आता याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातलेला आहे किंवा चवीनुसार मीठ घाला तुम्ही. अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा हळद घातली. जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, त्या चमच्याचं प्रमाण मी देत आहे. लाल तिखट घातलंय बघा इथे. आता मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली आणि 1 चमचा, मोठा 1 चमचा जो आपला रेग्युलर लाल तिखट असते ना, म्हणजे तिखटवालं, ते घातलेलं आहे. 1-1.5 चमचा किंवा तुमच्या तिखटानुसार तुम्ही घाला. ही चटणी शक्यतोवर छान अशी झणझणीत चमचमीत बनवा, छान अशी तिखट बनवा, म्हणजे पोळीसोबत खाताना, पराठ्यासोबत खाताना छान लागेल. वाटून ठेवलेलं सगळं साहित्य याच्यामध्ये घालून घेतलं. बघू शकता. आता मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला गॅसची फ्लेम तुम्ही मंद करू शकता.
व्यवस्थित मिक्स करून घ्या. रंग बघा काय सध्याच काय भारी आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची चटणी अजिबातही चुकणार नाही. अगदी वेगळ्या पद्धतीने सहजतेने बनणारी कांद्याची चटणी मी तुम्हाला आज बनवून दाखवत आहे. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 6 महिने सुद्धा स्टोअर करू शकता. अजिबातही खराब होत नाही जर या पद्धतीने बनवली तर. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलं ना त्याला भरपूर असं ते चिकटलेलं होतं. मग अन्न वाया जाता कामा नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि छान आता ते याच्यामध्ये घालून घेतलं. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघू शकता आणि ही चटणी खूप जास्त आपल्याला शिजवावी लागते. आता याला आपल्याला 7 ते 8 मिनटं छान अशी शिजून घ्यायची आहे म्हणून थोडीशा पाण्याची गरज पडते म्हणून थोडंसं घाला जास्त नाही. पाहू शकता 7-8 मिनटं झाले चटणी छान अशी शिजलेली आहे. मी झाकण ठेवून शिजवली कारण खूप जास्त चिटे उडतात जसं मी सुरुवातीला सांगितलं. आणि मध्ये मध्ये चालवायचं बरं का नाही तर चटणी बुडायला लागेल. आता याच्यामध्ये तुम्ही चिंच आणि गूळ वेगवेगळं करून घालू शकता किंवा चिंच गुळाची चटणी जर तुमच्याकडे बनवलेली असेल तर ती सुद्धा घालू शकता. चिंच गुळाच्या चटणीची रेसिपी आपल्या हिंदी चॅनलवरती म्हणजे स्वातीज फॅमिली किचनवरती सुद्धा आहे आणि आपलं मराठी चॅनल स्वातीज रेसिपी याच्यावरती सुद्धा आहे. तर तुम्ही नक्कीच त्यात पाहू शकता. 1 ते 1.5 चमचा चिंचेची चटणी मी याच्यामध्ये घातली. परत आपण याला 5-6 मिनटं शिजून घेऊया. छान असा रंग आलेला आहे पाहू शकता. घातलेलं तेल छान असं रिलीज झालं पाहिजे. व्यवस्थित ते सुटलं म्हणजे समजायचं चटणी आपली इथे व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. पाहू शकता मस्त कडेने तेल सुटायला लागलेलं आहे. अप्रतिम चटणीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. रंग तुम्ही बघू शकता काय भारी आलेला आहे. या पद्धतीने कांद्याची चटणी तुम्ही एकदा जरूर बनवा. खूप जास्त छान लागते. सकाळी सकाळी मुलांच्या डब्यांना काय द्यायची भाजी प्रश्न पडतो. जेवणाच्या ताटामध्ये डावीकडच्या बाजूला काहीतरी पदार्थ हवा, कुठली तरी चटणी हवी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये भाजीचा कंटाळा आलेला आहे, समजत नाही आहे कुठली भाजी बनवायची, तर ही चटणी खूप जास्त उपयुक्त आहे. तर एकदा नक्की बनवून ठेवा. फ्रीजमध्ये 6 महिने ही चटणी खराब होत नाही. कुठल्या एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची. काचेची बरणी स्वच्छ धुवून निर्जंतुक करून चटणी भरावी. आशा करते सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही लक्षात ठेवून चटणी बनवाल आणि चटणी बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.